म्हणजे काही अशा गोष्टी असतील ना, की हे झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये मला वाटतं खायला घालणं हे तुमचं फार महत्वाचं असणार. कारण आणि तिथूनच असायलाच माणूस हवं आणि मला असायलाच हवं. वाटतं. पोट असाय भरेल तर हो. माणूस आनंदी राहील ना. म्हणजे महत्वाचं आहे की एक आम्ही असंच ट्रेनिंगचाच हा भाग आहे की पर्यटकांची झोप आणि त्यांचं पोट ह्या हां. 2 गोष्टी जर सांभाळल्या तर खूप चांगल्या तऱ्हेने टूर होऊ शकते. बरं. त्याच्यामुळे आमचे सतत प्रयत्न असतात की जेवण हे चांगलं देणं, चांगल्या तऱ्हेने पर्यटकांनी ते एन्जॉय करणं, हे सगळं बघणं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात आम्ही लोकल फ्लेवर पण आणलेले आहेत. पण काय होतं ना, आपल्यावर आपल्या भारतीय भोजनाचा एवढा हे होतो. म्हणजे आम्ही एका वेळी गेल्या वर्षी असं ठरवलं होतं की आपण आता कारण भारतात सुद्धा आता वर्ल्ड क्युझिन खूप चांगल्या तऱ्हेने हो. उपलब्ध झालं. त्यामुळे टेस्ट डेव्हलप झाली आणि टेस्ट डेव्हलप झाल्यानंतर आपण ते द्यायला पाहिजे. पण अजूनही आपल्याकडे मिळणारं वर्ल्ड क्युझिन आणि चायनामध्ये मिळणारं चायनीज आणि जपानमध्ये मिळणारं जॅपनीज ह्याच्यात खूप फरक आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही तो प्रयत्न केला की सकाळचं जेवण लोकल करायचं आणि संध्याकाळचं जेवण इंडियन करायचं. पण नाही तो म्हणजे आमच्यावर तसा उलटला तो मग प्रकार. ते माउंट इटलीसला जाऊन पण लोकं पावभाजीच खातात. पावभाजी खातात आणि त्याचं प्रचंड मोठं ॲप्रिसिएशन येतं. सो तो एक संस्कार आहे. पण आता पूर्वी इतकं नाही, पण आता एक तरी लोकल जेवण द्या 2-3 दिवसांनी, असं एक हे येते आणि आम्ही रोज नाही, पण मधून-मधून असं ते देतो. कारण शेवटी काय आहे ना, की प्रत्येकाला तिथली संस्कृती, तिथलं भोजन, तिथलं हे कळलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे हे फूडवर तसं बरंच संशोधन सुरू असतं. आम्हाला लिमिटेशन्स पण खूप असतात. कारण आपल्या पर्यटकाला भारतीय पण द्यायचं आहे आपल्याला आणि वर्ल्ड क्युझिन पण द्यायचं आहे किंवा तिथलं लोकल पण द्यायचं आहे. सो तो आम्ही आता हे करतोय म्हणजे दरवर्षी त्याच्यात सुधारणा करतोय आणि जसं म्हटलं तसं की आधी लोक सगळे सांगायचे अरे रोज भारतीय नको आम्हाला लोकल पण पाहिजे. मग आम्ही एकदम ड्रास्टिकली रोज एक लोकल आणि एक भारतीय केलं. तो आमचा डिसिजन चुकीचा होता की पटकन एवढा भडीमार करता कामा नये. आपण थोडं हळूहळू जाऊया. जसं आपण मगाशी म्हटलं की डेस्टिनेशन सुद्धा आधी भारत, त्याच्यानंतर साऊथ ईस्ट एशिया, तसंच जेवणाचं सुद्धा करायला हवं. मग आपण म्हणतो ना की आपण अनुभवानी शहाणे होतो. तसं होऊन मग आम्ही ओके 2-3 दिवसांनी एकदा एक लोकल द्यायचा प्रयत्न करूया. फास्ट फूड कधीतरी देऊया आणि रोज अगदी दाल भात नाही, पण दाल भात हे आपला संस्कार आहे. मग तो इंडियाचा कोणत्याही भागातनं आलेला पर्यटक असो, म्हणजे तो दिल्लीचा असो, लखनौचा असो किंवा अमेरिकेतनं आलेला. म्हणजे मला एकदा आठवतंय, मी युंगफ्रावरनं खाली आले. आमच्या 5-6 बसेस तिथे उभ्या होत्या आणि एकाना कोणाला तरी कळलं की मी पण आहे एका बसमध्ये. ते आले, अमेरिकेतनं आलेले लोकं होते आणि ते मला म्हणाले, "ये क्या है? हमें कल आपने लोकल फूड दिया. यहाँ इंडियन खाना रोज मिलेगा, इसके लिए हमने जॉइन किया." म्हणजे हा एक वेगळा प्रकार मला त्यावेळी दिसला, की अमेरिकेत राहणाऱ्या माणसाच्या गरजा वेगळ्या आहेत. तो भारतीयांच्या टूरमध्ये जॉइन होतो, जरी तो नॉन रेसिडेंट इंडियन असला तरी आणि त्याची पहिली गरज ही भारतीय भोजन आहे. म्हणजे हे आम्ही इथे लावतो, की नाही एक तरी लोकल असायला हवं, तो त्याला नकोय. तो म्हणतोय माझी गरज वेगळी आहे. आणि जसं आपण म्हणतो, की घरातल्या वेगवेगळ्या गरजा आहेत, तशा आता देशादेशांमधनं येणाऱ्या लोकांच्या गरजा ह्या सुद्धा वेगळ्या आहेत आणि त्याप्रमाणे म्हणजे ज्यावेळी आम्हाला जाणवलं, की साऊथ इंडियातनं खूप जास्त पर्यटक यायला लागलेत आपल्याबरोबर, त्यावेळी आम्ही दही-भात ही गोष्ट दही-भात आणि दाल ही गोष्ट सगळ्या टूरमध्ये, जगभरच्या सगळ्या टूरमध्ये सगळ्यांना त्यांना शिकवली, तिथल्या शेफना शिकवली, सगळ्यांना शिकवली. म्हणजे कधीतरी दही असायचं, कधीतरी नसायचं. आता आम्ही म्हणतोय नाही प्रत्येक दिवशी दही असलंच पाहिजे, कारण एवढी मंडळी. सो ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे नुसत्या भारतातले नाही, तर आता भारताच्या बाहेरचे लोक येतात. म्हणजे आता परवा आम्ही व्हिडिओज पाहिले, तर आमच्या हिमाचलच्या टूरला हे जॅपनीज लोकं तिथे त्या टूरला होते. हिमाचलच्या टूरवर आपल्या लोकांबरोबर ते जॅपनीज लोकं हिमाचलची टूर करत होते आणि ज्यावेळी मला व्हिडिओ आले त्यांचे ॲप्रिसिएशन आणि ह्याचे, तर मी म्हटलं अरे बापरे! हे तर मलाही माहीत नव्हतं, की आता कारण परदेशातनं अगदी कोलंबियावरनं वगैरे लोक येतात, जे इंडिया बघायला आपल्याबरोबर हे करतात. पण आपल्या ग्रुप टूरवर परदेशी पर्यटक म्हणजे आपले भारतीय नाही, परदेशी कंप्लीट फॉरेनर्स हे येण्याचं प्रमाण तसं कमी आहे. पण म्हटलं आता ते आले तरी राजस्थानच्या टूरला जातात किंवा केरळच्या टूरला जातात. पण ते हिमाचलच्या टूरला हे मी पहिल्यांदा बघितलं आणि मला इतकं बरं वाटलं, की आज आपण फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या नाही, फक्त आपल्या देशातल्या नाही,
तर आपण जगभरातल्या टुरिस्टना आपण आता केटर करतोय. आणि मग जेव्हा हे घडतं त्यावेळी पुन्हा तुमचा तो हे सुरू होतो, अभ्यास सुरू होतो की आता जर हे नवीन काय, आता ह्यांच्यासाठी काय करायचं. साऊथ इंडियनसाठी दहीभात केला, फॉरेनर झाले तर त्यांच्यासाठी काय करायचं. एकदा एका पारसी गृहस्थाने मला सांगितलं होतं, त्यांना रोज नॉनव्हेज खायची सवय, आणि त्यांनी मला तिथून फोन केला दार्जिलिंगवरनं, आणि ते म्हणाले ये क्या है आज खाने में नो नॉनव्हेज, करेला का सब्जी, ये क्या सब्जी है खाने के लिए. तर ह्या आता म्हणजे प्रत्येकाची बघण्याचं आणि त्याचा आचारविचारांची आपल्याला कशी जाणीव ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे कसं करायला पाहिजे. त्याच्यामुळे आता फक्त भारतीय नाही तर आता वैश्विक असं आमचं हे कुटुंब तयार होतं आहे आणि खूप मजा येते. कारण दर दिवशी तुम्हाला काहीतरी चॅलेंजेस असतात. यू आर म्हणजे सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतं की अरे चला आज काहीतरी छान करूया, आज काहीतरी नवीन अभ्यास करूया, आता काहीतरी नवीन करूया, आणि दॅट कीप्स यू गोईंग असं हे आहे. आणि त्याच्यामुळे लाईफ इज रिअली ब्युटिफुल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.